आणि आता एक खास बातमी आहे. मोबाईलमध्ये सेल्फी काढताना तुम्ही अशी विक्ट्री साईन दाखवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुमच्या या विक्ट्री साईननं तुमचं बँक अकाउंट पूर्णच्या पूर्ण रिकामं होऊ शकतं. नेमकं या सेल्फी पोज मागचा धोका कसा आहे पाहूयात या रिपोर्टमधून. मोबाईलमध्ये सेल्फी काढताय, कॅमेऱ्यासमोर व्हिक्ट्री साईन दाखवताय. या अशा पोजमध्ये तुम्हाला सेल्फी काढण्याची हौस असेल तर या हौसेला जरा आवर घाला मंडळी, आणि आत्ताच सावध व्हा, कारण तुमची एक साधी सेल्फी तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते. सायबर तज्ज्ञांच्या मते व्हिक्ट्री साईन देताना तुमच्या बोटाचे ठसे कॅमेऱ्यात कॅप्चर होतात आणि एआयच्या मदतीनं हे ठसे स्पष्ट करून हॅकर्स तुमचा डेटा चोरण्याचा प्रयत्न करू शकतात. तर जसं आपण एखादा फोटो घेतो तर त्या फोटोमध्ये जर आपले फिंगरप्रिंट्स आले, त्या फोटोच्या फिंगरप्रिंट्सला एआयच्या साहाय्याने सहज मॉडिफाय करू शकतात. आणि जिथे कुठे आपला पासवर्ड ब्रेक झाला किंवा कॉम्प्रोमाइज झाला किंवा हॅक झाला, तिथे जेव्हा 2 स्टेप ऑथेंटिकेशन विचारलं, त्या 2 स्टेप ऑथेंटिकेशनमध्ये आपले जे आपण थंब दाखवतो किंवा असं एक व्ही साईन दाखवतो किंवा असं आपण थम्सअप करून एखाद्याला मेसेज पाठवतो, आणि जेव्हा तो सेल्फी करतो तर सेल्फीमध्ये काय होतं की तो आपण जवळून घेतो, आपले फीचर्स प्रॉमिनंटली त्याच्यामध्ये उमटतात. तर अशा वेळेस जेव्हा 2 स्टेप ऑथेंटिफिकेशन असतं, बायोमेट्रिक असतं, त्या बायोमेट्रिक्समध्ये आपले क्लोन होणं, आपले थंब क्लोन होणं हे सहज शक्य आहे. तज्ज्ञांनी हे स्पष्टपणे सांगितलंय की जर फोटो 1.5 मीटरच्या आतून काढलेला असेल आणि बोटं थेट कॅमेऱ्याकडे असतील तर तुमचे फिंगरप्रिंट्स जवळपास स्पष्ट दिसू शकतात. इतकंच नाही तर 1.5 ते 3 मीटर अंतरावरून घेतलेल्या फोटोमधून सुद्धा अर्धा फिंगरप्रिंट डेटा सहजपणे मिळू शकतो. एआय टूल ब्लर्ड फोटो क्लिअर करून तुमचे बायोमेट्रिक ठसे तयार करू शकतं. धक्कादायक बाब म्हणजे पासवर्ड सुद्धा सहज बदलता येतो, पण फिंगरप्रिंट आणि चेहरा आयुष्यभर बदलता येत नाही. याचा अर्थ काय? जर हा डेटा चुकीच्या हाती गेला तर तुमचं बँक अकाउंट हॅक होऊ शकतं, डिजिटल पेमेंट सिस्टीमला धोका निर्माण होऊ शकतो, तुमची ओळख चोरी केली जाऊ शकते आणि तुमची मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते. गुगलच्या थ्रेट इंटेलिजन्स रिपोर्टनुसार हॅकर्स आता एआयचा वापर करून मालवेअर तयार करत आहेत. सायबर हल्ले वेगानं आणि मोठ्या प्रमाणात करतायत. तज्ज्ञ सांगतात की एआयच्यामुळे हॅकिंगचा वेग, क्षमता आणि धोका अनेक पटींनी वाढलाय. फॉर एक्झाम्पल आपल्या आधार कार्ड सोबत जे आपण थंब देतो किंवा एखाद्या झेरॉक्स सेंटरमध्ये आपण थंब देतो, एक आपण साईन तिथे हे करतो, तर त्या साईननी इम्पर्सोनेशन, ज्याला क्राईममध्ये आपण सेक्शन 66D मध्ये पण कॅटेगराईज करू शकतो. अशा प्रकारे याच्या आधी पण मॅन्युअली थंब कॉम्प्रोमाइज झाले आहे आणि आता हा एक नवीन ट्रेंड सुरू आहे ज्याच्यामध्ये आपले जे व्ही साईन किंवा थंब साईन जो आपण दाखवून राहिलो त्याच्यामध्ये माझे फीचर्स कॉपी करून ते 2 स्टेप व्हेरिफिकेशनसाठी वापर करणं हा एक ट्रेंड झालेला आहे. आज एक सेल्फी, उद्या तुमचं अकाउंट रिकामं आणि परवा तुमची ओळख दुसऱ्याच्या नावावर करेल. त्यामुळे सेल्फी काढताना स्टाईल दाखवू नका, जरा सावधगिरीचं फिल्टर लावा. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.